हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्य सरकार आणि भाजपवर टीका करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीतून स्वतंत्र ओबीसी जनता पार्टी स्थापन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। खोपोली येथील पेशवेकालीन वीरेश्वर मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शिवलिंगावरील 11 किलोहून अधिक वजनाची चांदीची पिंड पळवून नेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही मुले इंग्रजी शिकावीत म्हणून शेतमजूर पालक दिवस रात्र कष्ट उपसताना दिसतायत। नालासोपारा येथील एका 56 वर्षीय व्यक्तीला फेसबुकवर रशियन मुलीच्या नावाने गोड बोलून लाखांहून अधिक म्हणजेच सुमारे 7,38,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। शिर्डीच्या साई मंदिर गेट क्रमांक 4 जवळ काकडी विकणाऱ्या जयश्री क्षीरसागर या महिलेवर अज्ञात मुलींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। जुन्नर पोलिसांनी अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक 4 च्या बंद आवारात छापा टाकून 3 किलो गांजा व वाहनांसह 10.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत एकाला अटक केली आहे। नांदेड जिल्ह्यातील बामणी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी शिराळे आणि त्यांच्या पत्नीने गरिबीमुळे बैलजोडी किंवा ट्रॅक्टर परवडत नसल्याने स्वतःच बैलासारखे कोळप ओढून शेतीची मशागत केली। मुंबईतील शिवाजी पार्क येथे विनापरवानगी सभा आयोजित करणे आणि पोलिसांशी बाचाबाची करून मैदान रिकामे न केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आयोजकांवर दादर पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केले आहेत। दुकानांवर मराठी नाम फलक लावण्याच्या अंमलबजावणीबाबत पालिकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिंदे गटाच्या विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर, आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर नाराज असून त्या उद्योग मंत्र्यांकडे दाद मागणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।